भोंदू अशोक खरात यानं शिर्डीतील एका सामान्य शेतकऱ्याला व्याजाने पैसे देत त्याची जमीन हडपल्याचा जो गुन्हा आहे तो शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आता वेगाने तपास सुरू केलाय आणि यातले जे दोन अटकेत आरोपी आहेत यांची कसून चौकशी आज करण्यात आली आहे। मी आता शिर्डी पोलीस स्टेशन जवळ आहे। आपण जर बघितलं तर जे अधिकारी आहेत पोलीस उपाधीक्षकांनी जवळपास 4 तास यामध्ये जे अटक असलेला किरण सोनावणे असेल किंवा दुसरा एक आरोपी आहे यांची जवळपास 4 तास कसून यामध्ये चौकशी केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये खरं तर या भोंदू जो आहे अशोक खरात याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। एकंदरीत 5 जणांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। कोर्टाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये या भोंदूच्या पत्नीला देखील लवकरच पोलीस अटक करण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। नाशिकमध्ये जी टीम काम करते त्यामध्ये शिर्डीतले अधिकारी देखील या टीममध्ये सहभागी आहेत। त्यामुळं जी कल्पना खरात आहे हिचा शोध एकीकडे पोलीस घेत आहेत, दुसरीकडे या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती देखील वाढण्याची शक्यता आहे। अनेक जण शिर्डीतले देखील या भोंदूबरोबर सहभागी असण्याची शक्यता आहे। अनेक व्यवहार झालेले आहेत। 4 एकर शेतीचा हा फक्त एक विषय आहे, मात्र दुसरीकडे एक 30 गुंठे जागा घेतलेली आहे। काही उद्योगांमध्ये याची भागीदारी असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या भोंदूने आणखी किती काळे धंदे शिर्डीमध्ये केले याचा तपास आता शिर्डी पोलीस वेगाने करताना दिसत आहेत। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।